Welcome students to the English class of 5th standard, and today we are doing the 13th lesson. The name of the lesson is The Adventures of Gulliver. And as usual, before that, please subscribe the channel if you have not subscribed and press on the bell icon. And in the description box, I have given the playlist of 5th standard where you are going to get all the lessons of 5th standard English. Okay? Before wasting any time, let's start with the lesson. The Adventures of Gulliver. Gulliver's Travels is an interesting book written by a well-known English writer, Jonathan Swift, in which he describes the voyages of Gulliver to various lands like Lilliput and Brobdingnag. ओके, तर गुलिवर्स ट्रॅव्हल्स हे एक पुस्तक आहे जे लिहिलं होतं इंग्लिश रायटर जॉनथन स्विफ्ट यांनी. ओके, वेल नोन, खूप प्रसिद्ध रायटर जॉनथन स्विफ्ट यांनी हे पुस्तक लिहिलं होतं, गुलिवर्स ट्रॅव्हल्स. त्या पुस्तकामध्ये ही डिस्क्राईब्स द वॉयेजेस, म्हणजे या पुस्तकामध्ये गुलिवरचं ट्रॅव्हल म्हणजे त्यांनी जो प्रवास केला पाण्यातून किंवा शिपमधून, बोटीमधून, तो जलप्रवास सगळा या बुकमध्ये लिहिलेला आहे. तर त्यांनी कुठे कुठे ट्रॅव्हल केलं? ही डिस्क्राईब्स द वॉयेजेस ऑफ गुलिवर टू व्हेरियस लँड्स लाईक लिलीपुट. तर त्या जागांची नावं जिथे त्यांनी ट्रॅव्हल केलं त्या शिपमधून किंवा बोटीमधून, त्या एका जागेचं नाव आहे लिलीपुट आणि दुसऱ्या जागेचं नाव आहे ब्रॉबडिंगनॅग. ओके, तर असे हे दोन प्रदेश किंवा जागा जिथे गुलिवरनी ट्रॅव्हल केलं होतं. लिलीपुट एका जागेचं नाव आणि दुसऱ्या जागेचं नाव ब्रॉबडिंगनॅग. ओके, though the character of Gulliver and these strange sounding lands are imaginary, Gulliver's experiences and adventures are written so well that they seem real and true to life. आता गुलिवर हे पात्र, हे कॅरेक्टर जरी इमॅजिनरी असलं म्हणजे ते खरं नाही आहे, ओके, तरी ते अगदी खरं वाटतं म्हणजे गोष्ट सांगताना. आणि दीज स्ट्रेंज साऊंडिंग लँड्स म्हणजे विचित्र नावाचे जागे, लिलीपुट आणि ब्रॉबडिंगनॅग हे जे विचित्र नावं आहेत प्रदेशांची, ते पण इमॅजिनरी आहेत, असे देश नाही आहेत. आणि गुलिवर्सचे एक्सपिरियन्सेस, त्यांनी जे जे काय एक्सपिरियन्स केलं या प्रवासामध्ये, त्यांचे ॲडव्हेंचर्स हे सुद्धा रिअल वाटतात, ट्रू टू लाईफ वाटतात. जे पुस्तकामध्ये वाचताना आपल्याला ते ॲक्च्युली खरे वाटतात. एक्सपिरियन्सेस म्हणजे गुलिवर्स एक्सपिरियन्सेस, त्यांनी जे अनुभव घेतले ते. अँड ॲडव्हेंचर्स म्हणजे त्यांनी जे धाडस केलं, जे जे धाडशी कामं केली त्या प्रवासामध्ये ती. ओके, नाउ द नेक्स्ट पॅराग्राफ. गुलिवर द स्टोरी टेल्स अस वर्कड ॲज अ सर्जन ऑन शिप्स. तर गुलिवर हे एक सर्जन म्हणजे डॉक्टर म्हणून शिपवर काम करत होते या स्टोरीमध्ये. ॲज सच ही मेड सेव्हरल वॉयेजेस. तर त्यामुळे तो त्या शिपमधून किंवा त्या बोटीमधून खूप ठिकाणी फिरायचे, एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात फिरायचे. इन मे 1699 ही सेल्ड ऑन शिप द अँटिलोप. तर मे 1699 या साली गुलिवर एका शिपमधून, ज्या शिपचं नाव होतं अँटिलोप, या शिपमधून ते प्रवास करत होते. ऑन रिटर्न जर्नी म्हणजे परत येताना, परतीच्या प्रवासामध्ये, इन नोव्हेंबर अ वायलंट स्टॉर्म सँक हिज शिप अँड गुलिवर स्वॅम टू सेव्ह हिज लाईफ. तर परतीच्या प्रवासामध्ये नोव्हेंबरमध्ये एक वादळ आलं, मोठं, खूप भयानक वादळ आलं. अ वायलंट स्टॉर्म सँक हिज शिप म्हणजे त्याची शिप डुबली त्या वादळामध्ये आणि गुलिवर यांनी पोहून स्वतःचा जीव वाचवला. ओके, गुलिवर स्वॅम टू सेव्ह हिज लाईफ. लेट इन द इव्हनिंग ही फाउंड हिमसेल्फ मरून्ड ऑन अ स्ट्रेंज लँड. तर गुलिवरने बघितलं की आपण एका विचित्र जागेवर येऊन पडलो आहोत. ही फाउंड हिमसेल्फ मरून म्हणजे सराउंडेड बाय, म्हणजे एका विचित्र ठिकाणी आपण आहोत, आजूबाजूला एक विचित्र जागा आहे आपल्या, आपण जिथे पडलो आहोत तिथे. वीक अँड एक्झॉस्टेड ही स्लेप्ट फॉर 9 hours. तर ते थकले होते आणि खूप दमले होते. ओके, वीक अँड एक्झॉस्टेड ही स्लेप्ट फॉर अबाउट 9 hours.
9 तास ते झोपले होते, त्यांना झोप लागली होती 9 तास. इट वॉज डे लाईट वेन ही अवोक. तर जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा उजाडलं होतं. इट वॉज डे लाईट वेन ही अवोक. लेट अस रीड व्हॉट हॅपन नेक्स्ट इन हिज ओन वर्ड्स. तर आता पुढे काय झालं हे गुलिवरच्या शब्दांमधून, म्हणजे आम्हाला आता ही पुढची स्टोरी स्वतः गुलिवर स्वतःच्या तोंडून सांगतायत अशी ही स्टोरी आहे. लेट अस रीड व्हॉट हॅपन नेक्स्ट इन हिज ओन वर्ड्स. गुलिवर मीट्स द लिलीपुटियन्स. ओके. आय ट्राय टू गेट अप फ्रॉम द ग्राउंड बट आय कुड नॉट मूव्ह. तर गुलिवर काय म्हणतात, मी उठायचा प्रयत्न केला पण मी उठू शकत नव्हतो. आय ट्राय टू गेट अप फ्रॉम द ग्राउंड बट आय कुड नॉट मूव्ह. आय वॉज लाईंग ऑन माय बॅक. तर मी पाठीवर झोपलेलो होतो. ओके. आय वॉज लाईंग ऑन माय बॅक. देन आय फाउंड दॅट माय आर्म्स अँड फीट वर हेल्ड डाऊन टू द ग्राउंड विथ स्ट्रिंग्स. तर थोड्या वेळाने त्यांना कळू लागलं की माझे हात पाय हे घट्ट दोरीने जमिनीपाशी असं घट्ट रोवून ठेवलेले आहेत. दोरीने मी बांधलो गेलो आहे आणि जमिनीला कोणीतरी त्या दोऱ्या धरून ठेवल्या आहेत असं वाटतंय. देन आय फाउंड दॅट माय आर्म्स म्हणजे हात अँड फीट पाय वर हेल्ड डाऊन ऑन द ग्राउंड विथ स्ट्रिंग्स म्हणजे दोऱ्या. माय हेअर विच वॉज लाँग वॉज हेल्ड डाऊन इन द सेम वे. तर माझे केस पण जे लांब केस आहेत माझे ते पण अशाच प्रकारे जमिनीला घट्ट पकडून ठेवल्यासारखं वाटत होतं. थाउजंड्स ऑफ स्ट्रिंग्स हॅड बीन पास्ड अक्रॉस माय बॉडी. हजारो दोऱ्या माझ्या शरीरावरून इकडे तिकडे क्रॉस बांधल्या गेल्या होत्या. शरीरावरून जाऊन त्या जमिनीला घट्ट पकडून ठेवल्यासारख्या होत्या. सो दॅट आय कुड नॉट मूव्ह एनी पार्ट ऑफ मी. अशा रीतीने त्या दोऱ्या बांधल्या होत्या की माझ्या हातपाय किंवा मान मी अजिबात हलवू शकत नव्हतं. शरीराचा कुठलाही भाग मी उठू शकत नव्हतो किंवा हलवू शकत नव्हतो. बट कुड ओनली लाय देअर ऑन माय बॅक लुकिंग अप ॲट द स्काय. तर मी आकाशाकडे बघत झोपून राहण्याशिवाय काहीही करू शकत नव्हतो. मी फक्त पडून राहून वरती आकाशाकडे बघू शकत होतो. इन अ लिटल टाईम आय फेल्ट समथिंग अलाइव्ह मूव्हिंग ऑन माय फूट. थोड्या वेळाने मला माझ्या पायावरून काहीतरी चालल्यासारखं वाटलं. आय फेल्ट समथिंग अलाइव्ह. जिवंत एखादी वस्तू माझ्या पायावरून चालल्यासारखी वाटली. आय फेल्ट समथिंग अलाइव्ह मूव्हिंग ऑन माय फूट. देन इट केम ओव्हर माय बॉडी अँड अप टू माय फेस. पायावरनं ते हळूहळू माझ्या पोटाकडून माझ्या चेहऱ्याजवळ आली ती वस्तू चालत चालत. जे काय होते ते चालत चालत माझ्या चेहऱ्यापाशी आलं. टर्निंग माय आयज डाऊन ॲज मच ॲज आय कूड आय सॉ अ मॅन. तर गुलिवरनी बघायचा प्रयत्न केला हे काय चालते माझ्या अंगावर किंवा माझ्या चेहऱ्यावर. तर त्यांनी डोळे असे खाली करून जेवढे होईल तेवढे खाली करून ॲज मच ॲज आय कूड, टर्निंग माय आयज डाऊन ॲज मच ॲज माय कूड आय सॉ अ मॅन. तर त्यांना अशा रीतीने खाली अगदी बघितल्यावर त्यांना एक माणूस दिसला. ही वॉज नॉट हाफ अ फूट हाय. तर तो माणूस अर्धा फूट पण नव्हता. त्याची हाईट फक्त अर्धा फूट होती. बाय हिज ड्रेस ही सीम टू बी अ सोल्जर. तर त्याच्या कपड्यांवरनं तो माणूस सैनिक वाटत होता, एक सोल्जर वाटत होता. देन देअर केम 40 मोर फॉलोइंग द फर्स्ट. तर त्या माणसाला त्यांनी बघितलं. त्या माणसांच्या पाठोपाठ अशी 40 माणसं, अशी 40 सोल्जरसारखे दिसणारे, सोल्जरसारखे कपडे घालणारी माणसं त्याच्या मागोमाग आली. ओके. आय वॉज सो मच सरप्राइज्ड दॅट आय गेव अ ग्रेट क्राय. तर ह्या सगळ्या 40 लोकांना बघून गुलिवरने मोठ्यांनी ओरडला. त्याला खूप आश्चर्य वाटलं आणि त्यांनी एक किंचाळीच जोरात किंचाळला. ओके. दे ऑल रॅन बॅक इन अ ग्रेट फिअर. तर गुलिवर किंचाळल्याबरोबर ते सगळे घाबरून परत पळाले. ओके. अँड ॲज आय वॉज टोल्ड लेटर सम ऑफ दॅम वर हर्ट इन जम्पिंग डाऊन फ्रॉम माय साईड ऑन द ग्राउंड. तर नंतर कोणीतरी गुलिवरला सांगितलं की तुम्ही किंचाळल्यावर जे सगळे पळाले तुम्हाला घाबरून, ते तुमच्या शरीरावरून खाली जमिनीवर उडी मारताना काहींना इजासुद्धा झाली. सम ऑफ दॅम वर हर्ट इन जम्पिंग डाऊन फ्रॉम युअर साईड टू द ग्राउंड. तर तुमच्या अंगावरून खाली उतरताना त्यांना इजा पण झाली, जखमा पण झाल्या. ओके. नेक्स्ट, गुलिवर अटेम्प्ट्स टू पुल फ्री.
आफ्टर पुलिंग व्हेरी हार्ड आय गॉट वन आर्म अप फ्रॉम द ग्राउंड. तर जोरात प्रयत्न केल्यानंतर गुलिवर यांना त्यांचा एक हात वर काढता आला, ग्राउंडच्या वरती उचलता आला, जमिनीवरनं उचलता आला. आय ऑल्सो रेज्ड माय हेड. दिस गेव मी ग्रेट पेन फॉर मेनी ऑफ द हेअर्स वर पुल्ड आउट. तर त्यांनी आपलं डोकं पण जमिनीवरनं उचलायचा प्रयत्न केला आणि त्यांना दुखायला लागलं, कारण त्यांचे केस पण तुटू लागले. जेव्हा त्यांनी डोकं वर करायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचे केस पण ओढले जाऊ लागले. तेव्हा त्यांना ते दिस गेव मी ग्रेट पेन, त्यांना खूप दुखू लागलं. फॉर मेनी ऑफ द हेअर्स वर पुल्ड आउट, त्यांचे बरेचसे केस तुटले होते. आय पुट आउट माय हँड टू कॅच सम ऑफ द लिटल मॅन. तर त्यांनी आपले हात पुढे घेतले काही जणांना, छोट्या माणसांना त्या पकडण्यासाठी. ओके, टू कॅच सम ऑफ द लिटल मॅन. बट दे रॅन अवे बिफोर आय कुड क्लोज माय हँड ऑन देम. तर गुलिवरनी त्यांना हातामध्ये घ्यायच्या आधी, दबोचण्याच्या आधी ते तिकडनं पळून गेले. दे रॅन अवे बिफोर आय कुड क्लोज माय हँड ऑन देम, म्हणजे मी माझी मूठ घट्ट आवळण्याच्या आधी, त्यांना पकडून मुठीत घेण्याच्या आधी ते पळून गेले. देन आय हर्ड अ नॉईज अँड फेल्ट अ प्रिकिंग इन माय हँड लाईक दॅट ऑफ 1,000 नीडल्स. थोड्या वेळाने त्यांना मोठा आवाज ऐकू आला, नॉईज ऐकू आला. अँड इट फेल्ट लाईक अ प्रिकिंग ऑफ नीडल्स, म्हणजे हजारो, 1,000 नीडल्स म्हणजे हजारो सुया टोचल्यासारखं वाटू लागलं. प्रिकिंग इन माय हँड्स लाईक दॅट ऑफ 1,000 नीडल्स. ओके, त्यांना हजारो सुया टोचल्यासारखं वाटायला लागलं हातावर. आय फाउंड दॅट दे वर शूटिंग एरोज ॲट मी. तर गुलिवर यांना वाटलं की ते त्यांच्यावर बाण सोडत आहेत. ओके, बाण सोडल्यासारखं त्यांना फील होऊ लागलं. नंतर त्याने बघितलं की तर त्यांना कळलं की ते त्यांच्यावर बाण सोडत होते. आय वॉज अफ्रेड फॉर माय आईज. तर त्यांना भीती वाटत होती की त्यांच्या डोळ्याला इजा होईल, ते बाण डोळ्याला लागेल. आय पुट माय हँड ओव्हर माय फेस. तर त्यांनी त्यांचा हात चेहऱ्यावर धरला आणि चेहरा झाकून घेतला. आफ्टर दिस आय थॉट दॅट द वायजेस्ट थिंग टू डू वॉज टू लाय क्वायट टिल नाईट. तर हे सगळं झाल्यावर गुलिवरनी ठरवलं की एकच गोष्ट आपण करू शकतो की गप झोपून जायचं, रात्र सरेपर्यंत गप झोपून जायचं. एकच हुशारीची गोष्ट करू शकतो. द वायजेस्ट थिंग टू डू वॉज टू लाय क्वायट टिल नाईट. क्वायट म्हणजे शांत, गप्प, रात्रभर गप्प झोपून राहायचं. आय थॉट दॅट देन माय हँड बीइंग फ्री आय कुड क्विकली सेट फ्री द रेस्ट ऑफ माय बॉडी. तर माझे हात मोकळे झाल्यावर आय क्विकली सेट फ्री द रेस्ट ऑफ माय बॉडी. माझ्या त्या हातांनी मी बाकीचे सगळे दोर माझ्या अंगावरचे मी सोडून टाकेन. ओके, सून अ प्लॅटफॉर्म वॉज रेज्ड अँड अन इम्पॉर्टंट लुकिंग मॅन गिव्ह अ लाँग स्पीच. तर थोड्याच वेळाने काय झालं, एक प्लॅटफॉर्म बांधण्यात आला मोठा. ओके, आणि एक माणूस जो खूप महत्त्वाचा माणूस वाटत होता त्याने एक मोठं भाषण दिलं. गेव अ लाँग स्पीच. अन इम्पॉर्टंट लुकिंग मॅन गेव अ लाँग स्पीच. फ्रॉम हिज जेस्चर्स, म्हणजे त्याच्या खाणाखुणा बघून असं वाटत होतं. फ्रॉम हिज जेस्चर्स आय गेस्ड, म्हणजे गुलिवरनी अंदाज बांधला. आय गेस्ड दॅट ही वॉज ट्राईंग टू टेल मी दॅट दे वूड नॉट हार्म मी इफ आय डिड ॲज दे टोल्ड. तर ते खाणाखुणाने तो माणूस काय सांगत होता गुलिवर यांना की तुम्ही जर आम्ही सांगतो ते ऐकलं तर तुम्हाला आम्ही काहीही इजा पोचवणार नाही. दॅट दे वूड नॉट हार्म मी इफ आय डिड ॲज दे टोल्ड. त्यांनी सांगितलं तसं वागलं तर. आय टू रिप्लायड विथ जेस्चर्स दॅट आय वूड रिमेन क्वाईट. तर मी सुद्धा खाणाखुणा करून सांगितलं, गुलिवर म्हटले की मी सुद्धा खाणाखुणा करून सांगितलं की मी शांत बसेन. आय विल रिमेन क्वाईट. आय ऑल्सो टोल्ड दॅम दॅट आय वॉज हंग्री. तर गुलिवरनी त्यांना काय सांगितलं की त्यांना भूक लागली आहे. त्यांनी इशाऱ्याने त्यांना ते पण सांगितलं की मला खूप भूक लागली आहे. गुलिवर इट्स अ जायंट मील. ओके, जायंट मील म्हणजे खूप भरपूर खाणं, खूप मोठं जेवण, मोठ्या क्वांटिटीमधलं जेवण. ॲट वन्स 100 men climbed up on to my body and marched up to my mouth carrying food.
तर एकाच वेळेला शेकडो म्हणजे 100 तरी माणसं गुलिव्हरच्या अंगावर चढली आणि त्याच्या तोंडाकडे येऊन त्यांना जेवण भरवू लागली. मार्च्ड अप टू माय माउथ कॅरिंग फूड. जेवण घेऊन त्याच्या तोंडापर्यंत आली. द ब्रेड वॉज ॲज स्मॉल ॲज बुलेट्स. तर तो पाव जो होता, ब्रेड जो होता, तो छोट्या बंदुकीच्या गोळ्या असतात त्या साईजचा ब्रेड होता. सो आय एट 2 or 3 loaves at a time and cries of surprise rose from Lilliputians that I should eat so quickly and so much. तर ते ब्रेड छोटे असल्यामुळे मी एका वेळेला 2 ते 3 तुकडे पावाचे 2 ते 3 पाव खाल्ले एका वेळेला. आणि ते बघून क्राईज ऑफ सरप्राईज म्हणजे ते लिलीपुट होते त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि ते आश्चर्यचकित होऊन ओरडायला लागले की हा माणूस एवढं कसं फास्ट खातो आणि एवढं जास्ती कसं खातो. लिलीपुटियन्स वर सरप्राईज बिकॉज आय शूड ईट सो क्विकली अँड सो मच. ओके. द लिलीपुटियन्स वर नो लॉंगर अफ्रेड ऑफ मी. तर ते लिलीपुट्स होते ते आता गुलिव्हर यांना घाबरायचे कमी झाले. म्हणजे त्यांना ते आता अजिबात घाबरत नव्हते. दे वर नो लॉंगर अफ्रेड ऑफ मी. दे डान्स्ड अपॉन माय बॉडी अँड रॅन टू अँड फ्रो. तर ते आता त्यांच्या अंगावर नाच करू लागले आणि इकडे तिकडे पळू लागले त्यांच्यावरनं, गुलिव्हर यांच्यावरनं. आय कुड हॅव कॉट ॲट लीस्ट 40 ऑफ देम विथ माय हँड्स अँड थ्रोन देम डाऊन. तर अशा वेळेला मी त्यांच्या 40 माणसं तरी 40 लिलीपुट्स तरी मी माझ्या हाताने पकडून त्यांना बाजूला फेकून देऊ शकलो असतो. बट आय रिमेंबर्ड माय प्रॉमिस टू रिमेन क्वायट. तर मी त्यांचा जो चीफ होता त्यांना मी शब्द दिला होता की मी गप्प पडून राहीन. आय विल रिमेन क्वायट. आय रिमेंबर्ड माय प्रॉमिस टू रिमेन क्वायट. Indeed, I was surprised at their bravery, for I must have seemed the greatest giant in the world. तर मला खूप आश्चर्य पण वाटलं की ते किती शूर आहेत, कारण मी त्यांच्यासाठी जगातला मोठा जायंट असणार, म्हणजे राक्षस किंवा सगळ्यात मोठे प्राणी त्यांनी जो आजवर बघितला असेल असा मी होतो. आय वॉज द ग्रेटेस्ट जायंट इन द वर्ल्ड. ओके, फॉर देम. लेटर आय वॉज टेकन टू द सिटी वेअर द किंग लिव्ड. तर नंतर मला त्यांचा जो राजा लिलीपुटियन्सचा राजा जिथे राहत होता त्या शहरामध्ये मला नेण्यात आलं असं गुलिव्हर म्हणाले. अ ग्रेट कार्ट वॉज मेड बाय जॉईनिंग मॅनी कार्ट्स. तर बरेच बैलगाड्या जोडून एक मोठी गाडी बनवण्यात आली होती. ओके, ढकलगाडी बनवण्यात आली होती ज्याच्यावर गुलिव्हरनं ठेवण्यात आलं होतं. 900 men walked for 3 hours to put me on to the cart. तर 900 लोक 900 men walked for 3 hours. 3 तास लागले गुलिव्हर यांना उचलून त्या कार्टवर ठेवण्यासाठी. 3 hours to put me on the cart, which was drawn by 1500 of the king's finest horses. तर 1500 हॉर्सेस, राजाचे 1500 हॉर्सेस घोडे ते कार्ट ओढण्यासाठी लागले होते. कार्ट विच वॉज ड्रॉन बाय 1500 ऑफ द किंग्स फायनेस्ट हॉर्सेस. म्हणजे किंग्सचे राजाचे खूप चांगले 1500 घोडे यांची गरज पडली ते कार्ट ओढून नेण्यासाठी, ज्याच्यावर गुलिव्हर झोपले होते. द सिटी वॉज हाफ अ माईल अवे. तर अर्धा माईल अवे ती एवढंच लांब होतं ते सिटी. जस्ट हाफ अ माईल अवे, बट द जर्नी टूक ऑलमोस्ट अ फुल डे. एवढं जवळ असूनसुद्धा अख्खा दिवस लागला त्या घोड्यांना ते कार्ट राजाच्यापर्यंत नेण्यासाठी. सो नेक्स्ट पेज. गुलिव्हर्स न्यू होम. द किंग केम आउट टू मीट मी. तर ते राजा बाहेर आले गुलिव्हरना भेटण्यासाठी. ही केम नियर अँड लुक्ड ॲट मी. ते जवळ येऊन त्याच्याकडे पाहू लागले. बट इट वॉज नॉट थॉट सेफ फॉर हिम टू क्लाइंब अप ऑन मी. तर त्या राजांना थोडंसं सेफ नव्हतं वाटत, सुरक्षित नव्हतं वाटत गुलिव्हरच्या वरती त्याच्यावर चढणं. ओके, क्लाइंब अप ऑन मी. ॲट द प्लेस वेअर द कार्ट स्टॉप्ड देर वॉज एन ओल्ड चर्च. त्या एका चर्चसमोर येऊन ती कार्ट थांबली होती, ज्याच्यावर गुलिव्हर झोपले होते. ती कार्ट एका चर्चसमोर येऊन थांबली होती. इट वॉज द लार्जेस्ट बिल्डिंग इन द होल कंट्री. तर त्या अख्ख्या सिटीमध्ये किंवा त्या कंट्रीमध्ये ती चर्च सगळ्यात मोठी बिल्डिंग होती. ओके, सगळ्यात मोठी इमारत होती. फॉर सर्टन रिझन्स इट हॅड नॉट बीन यूज्ड
ॲज अ चर्च फॉर मेनी इयर्स. तर काही कारणास्तव ती चर्च म्हणून तिचा वापर होत नव्हता त्या बिल्डिंगचा. ती चर्चसारखी जी दिसत होती त्याचा चर्च म्हणून वापर होत नव्हता. पुष्कळ वर्ष झाली. इट हॅड नाव बीन मेड रेडी फॉर मी टू यूज ॲज माय हाऊस. तर त्या चर्चचं गुलिवरचं घर बनवण्यासाठी तयारी चालू होती. ओके, ते साफसफाई चालली होती त्या चर्चची ते गुलिवरना राहण्यासाठी. द ग्रेट डोअर ऑन द नॉर्थ वॉज 4 feet हाय अँड 2 feet वाईड. तर तो दरवाजा होता चर्चचा, तो 4 feet उंचीचा होता आणि 2 foot रुंदीचा होता. सो आय कुड गो इन टू इट बाय गोईंग डाऊन ऑन माय हँड. तर जरा वाकून गुलिवरना त्या घरामध्ये जाता येत होतं. गो इन टू इट बाय गोईंग डाऊन ऑन माय हँड म्हणजे हातावर असं क्रॉल करून त्यांना ते आत जाता येत होतं. वन ऑफ माय फीट वॉज सेट इन अ ग्रेट रिंग ऑन द एंड ऑफ मॅनी स्ट्रॉंग स्ट्रिंग्स सो दॅट आय कुड नॉट गेट अवे बट कुड ओनली वॉक सम डिस्टन्स आउटसाईड माय डोर. तर गुलिवरच्या पायांना एक रिंग घातलं होतं आणि त्याला खूप दोऱ्या होत्या, घट्ट स्ट्रॉंग दोऱ्या होत्या, कारण गुलिवर कुठे लांब जाऊ नये. पण ते फक्त काही डिस्टन्सच चालू शकत होते घराच्या बाहेर. एवढ्याच दोऱ्या होत्या, त्यांना बांधून ठेवलं होतं जणू. आणि द कंट्री आउटसाईड लुक लाईक अ गार्डन. तर त्या घरातून बाहेरचं जग असं गार्डनसारखं, छोटंसं गार्डनसारखं वाटत होतं. अख्खी कंट्री एका छोट्याशा गार्डनसारखी वाटत होती. आफ्टर सम डेज द किंग अँड हिज पीपल वर कन्व्हिन्स दॅट आय वूड नॉट हार्म देम. तर थोड्या दिवस त्यांना तसं ठेवल्यानंतर बांधून वगैरे त्यांना खात्री पडली की गुलिवर हे त्यांना काही इजा नाही पोचवणार किंवा त्यांचं नुकसान करायला ते आलेले नाही आहेत. ओके, सो आफ्टर आय ॲग्रीड टू कीप सर्टन ऑर्डर्स ऑफ द किंग आय वॉज अलाउड टू मूव्ह अराउंड. तर काही अटी राजाच्या मान्य केल्यानंतर, काही त्यांचे आदेश मान्य केल्यानंतर राजाचे गुलिवर यांना बांधून ठेवलेलं त्याच्यापासून मोकळं करून त्यांना इकडे तिकडे फिरण्याची परवानगी दिली होती. आय वॉज अलाउड टू मूव्ह अराउंड. ओके, गुलिवर विजिट्स द सिटी अँड द क्वीन. ॲज सून एज आय वॉज सेट फ्री आय आस्क्ड इफ आय माइट सी द सिटी. तर गुलिवर म्हणाले की त्यांना मोकळे केल्यानंतर त्यांनी सिटीमध्ये फिरण्याची किंवा शहर बघण्याची परवानगी मागितली. द किंग वॉज प्लीज्ड टू लेट मी डू दिस. तर राजा हे आनंदाने तयार झाले. ही वॉज प्लीज्ड टू लेट मी डू दिस. सिटी बघण्याची परवानगी दिली. ऑर्डर्स वर गिवन टू ऑल द पीपल टू रिमेन इन देअर हाऊसेस. तर सगळ्यांना ऑर्डर गेल्या होत्या की सगळ्यांनी आपापल्या घरातच राहावं. ओके, टू रिमेन इन देअर हाऊसेस. आय देन स्टेप्ड ओव्हर द वॉल अँड वेंट व्हेरी केअरफुली. तर त्यांनी गुलिवर नंतर जे कंपाऊंड वॉल होतं त्याच्यावरनं पाय घालून बाहेर निघाले, अगदी सावकाश, केअरफुल्ली, काळजीपूर्वक. अलॉंग द 2 लार्जेस्ट स्ट्रीट्स. तर ते सर्वात मोठे जे रस्ते होते त्याच्यावरनं ते चालू लागले. ऑल द विंडोज वर फुल ऑफ फेसेस लुकिंग आउट ॲट मी. तर सगळ्यांना कुतूहलाने खिडकीतनं बाहेर बघत होते. सगळे लिलीपुट्स खिडकीतनं बाहेर गुलिवर यांना रस्त्यावरनं चालताना बघत होते. अँड लार्ज नंबर ऑफ पीपल वर स्टँडिंग ऑन द टॉप ऑफ द हाऊसेस. आणि बरीच लोकं आपल्या घराच्या छतावर, म्हणजे बरेच लिलीपुट्स आपल्या घराच्या छतावर जाऊन उभे राहिले होते गुलिवर यांना बघण्यासाठी. द किंग्स हाऊस वॉज जस्ट ॲट द प्लेस वेअर 2 great स्ट्रीट्स मेट. ते 2 रस्ते जिथे, मोठे रस्ते जिथे मिळत होते तिथे राजाचं घर होतं. ओके, किंग्स हाऊस वॉज जस्ट ॲट द प्लेस वेअर 2 great स्ट्रीट्स मेट. देअर वॉज अ ब्युटिफुल गार्डन ऑन ऑल साईड्स ऑफ इट. तर राजाच्या घराभोवती सुंदरसं गार्डन होतं. ओके, लाईंग डाऊन इन द गार्डन आय पुट माय आईज टू द विंडोज. द रूम्स इनसाईड वर व्हेरी ब्युटिफुल. तर त्या गार्डनमध्ये गेल्यावर गुलिवर यांनी खिडकीतून आत बघितल्यावर त्यांना आतले रूम्स खूप सुंदर वाटले. द रूम्स इनसाईड वर व्हेरी ब्युटिफुल. इन वन रूम आय सॉ द क्वीन अँड सम ऑफ द यंग प्रिन्सेस. तर एका खिडकीमधून त्यांनी राजकुमार आणि राणी, काही राजकुमार आणि राणी बघितली. राणीला बघितलं आणि त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे राजकुमार ह्यांना पण बघितलं. दे वर ग्रेटली प्लीज टू बाय माय व्हिजिट. तर त्यांना सगळ्यांना, राणीला आणि राजकुमारांना खूप आनंद झाला होता गुलिवर यांना बघून. ओके,
तर हा आपलं लेसन झालेला आहे स्टुडंट्स. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट आहे 5th स्टँडर्डचे सगळे लेसन्स तुम्हाला त्याच्यात मिळतील. आणि थिंग्स टू डूसाठी मी दुसरा नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येते. सो प्लीज लिसन टू दिस लेसन केअरफुली अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स. टिल देन, बाय बाय अँड टेक केअर.